नमस्कार, मी वैष्णवी. आपण पाहतात इंडियन टीव्ही न्यूज. इंडियन टीव्ही न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे. चला तर नजर टाकवायच्या काही विशेष घडामोडींवर. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनुसार अमृत भारत स्टेशन योजनेची निर्मिती केली जात आहे। या स्टेशनांमध्ये स्थानिक संस्कृतीचे प्रतिबिंब उमटणार असून टिटवाळ्यातील श्री महागणपतीच्या मंदिराच्या पार्श्वभूमीवर टिटवाळा रेल्वे स्टेशन उभारावे अशी सूचना केंद्रीय पंचायत राज्यमंत्री कपिल पटेल यांनी केली। मांडा टिटवाळा पूर्व पश्चिम रेल्वे पुलाचे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि केंद्रीय पंचायत राज्यमंत्री कपिल पटेल यांच्या हस्ते उद्घाटन होऊन सदर पूल नागरिकांसाठी खुला करण्यात आला। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून देशाच्या विविध भागातील 21,520 कोटी रुपयांच्या 1500 रोड ओव्हरब्रिज आणि अंडरपासचे भूमिपूजन व लोकार्पण पार पडले। त्याचबरोबर अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत 553 रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासाची कामाची पायभरणी करण्यात आली। या योजनेत भिवंडी लोकसभा मतदारसंघातील शहाड व टिटवाळा रेल्वे स्थानकाचा समावेश असून प्रवाशांच्या सुविधासाठी 41 कोटी 25 लाख रुपयांची कामे केली जाणार आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑनलाईन पद्धतीने कल्याण इगतपुरी मार्गावरील रेल्वे अंडरपास क्रमांक 53 व क्रमांक 76, खडोली ते वाशिम दरम्यान अंडरपास क्रमांक 59 यांचे लोकार्पण केले, तर कल्याण इगतपुरी रेल्वे मार्गावरील उड्डाणपूल क्रमांक 55 व 65 यांचे भूमिपूजन केले। टिटवाळा येथे झालेल्या कार्यक्रमाला केंद्रीय पंचायत राज्यमंत्री कपिल पाटील यांच्यासह व्यासपीठावर मध्य रेल्वेचे अतिरिक्त विभागीय व्यवस्थापक शशी भूषण, माजी आमदार नरेंद्र पवार, भाजपचे कल्याण जिल्हाध्यक्ष नाना सूर्यवंशी यांची उपस्थिती होती। तर या कार्यक्रमाला वरिष्ठ विभागीय अभियंता सचिन पांचाळ, माजी उपमहापौर उपेक्षा भोईर, भाजपचे कल्याण शहराध्यक्ष वरुण पाटील, शक्तिवान भोईर, प्रदीप भोईर यांची उपस्थिती होती। भिवंडी लोकसभा मतदारसंघातील वाशिम आसनगाव दरम्यानच्या आरबीओसाठी 29 कोटी 92 लाख, टिटवाळा येथील खडोलीतील आरबीओसाठी 3 कोटी 94 लाख, राळेगाव येथील आरबीओसाठी 28 कोटी 43 लाख रुपये, टिटवाळा येथील अंडरपाससाठी 4 कोटी 21 लाख रुपये आदी 7 कामांना निधीचा मंजूर झाला आहे। येत्या 2025पर्यंत सर्व कामे पूर्ण करण्याचे नियोजन आहे। त्यानंतर या भागात रेल्वे फाटकावर प्रवाशांना वाट बघत बसावे लागणार नाही असे प्रतिपादन श्री कपिल पटेल यांनी केले। दरम्यान अमृत भारत स्टेशन योजना विषयावर रेल्वेतर्फे टिटवाळा स्टेशनचे मॅनेजर जहा यांनी विविध स्पर्धा घेतल्या होत्या। या स्पर्धांमधील विविध गटातील 60 गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षिसे देण्यात आली। या स्पर्धेत कुमार एंजल सागर पोल यांनी लिहिलेला निबंध सर्वोत्कृष्ट ठरला। रिपोर्ट इंडियन टीव्ही न्यूज, कल्याण। या होते इंडियन टीव्ही न्यूज। तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात। 9320